नमस्कार. आज आपण एका सुप्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. धनंजय मुंडे. हो, पण त्यांच्याबद्दलची एक अशी गोष्ट जी कदाचित खूप कमी लोकांना ठाऊक असेल. त्यांच्या आजच्या ओळखीच्या पलीकडची. अगदी. आपण अनेकदा व्यक्तींना त्यांच्या सध्याच्या भूमिकेतूनच बघतो, नाही का? बरोबर. पण त्यांची सुरुवात कशी झाली, त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते, हे जाणून घेणं नेहमीच रंजक असतं. आणि आज आपण त्यांच्या विद्यार्थी दशेतल्या म्हणजे कॉलेजच्या काळातल्या एका खास पैलूवर बोलणार आहोत. कविता आणि शायरीशी असलेलं त्यांचं नातं. हो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल खरं तर. म्हणजे आजचे एक मोठे नेते, मंत्री. आणि ते कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा फक्त एक छंद नव्हता, बरोबर? नाही, केवळ छंद नाही. तो काळ बघा ना, विद्यार्थी चळवळींचा होता. भाषणं, आंदोलनं. हो, ते तर होतच. पण त्यासोबतच म्हणजे शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक वेगळा प्रयत्न होता. म्हणजे फक्त भाषणांचा जोर नाही. नाही. कवितेतून, शायरीतल्या त्या नाजूक शब्दांमधूनही लोकांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न, ही एक वेगळी अभिव्यक्ती होती त्यांची. स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग. अगदी. आणि याच काळातली एक आठवण एका कविता संमेलनाची. असं म्हणतात की तिथे त्यांनी स्वतः लिहिलेली कविता वाचली होती. हो, अशी नोंद आहे. आणि गंमत म्हणजे त्याच कवितेमुळे म्हणे त्यांना पहिल्यांदा मंचावरून टाळ्या मिळाल्या होत्या. हा एक महत्वाचा क्षण म्हणायला हवा. कसा बघायचा याकडे? म्हणजे काय असेल त्या टाळ्यांमागचं महत्त्व? विचार करा, एक तरुण नेता जो कदाचित भाषणांनी ओळखला जातोय, हो. त्याला त्याच्या कवितेसाठी, त्याच्या शब्दांसाठी दाद मिळतेय लोकांकडून. अच्छा. इथे शब्दांची ताकद त्यांना जाणवली असेल. म्हणजे भाषणातले शब्द तर प्रभावी असतातच, पण कवितेतल्या शब्दांची पण एक वेगळीच जादू असते. म्हणजे लोकांच्या